अमेरिका, इस्रायल, इराणचं युद्ध भारताच्या वेशीवर. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची आयरिस डेना युद्धनौका अमेरिकेने बुडवली. पुढारी न्यूजने बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 2 तासात अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. इराणच्या हल्ल्यांमध्ये तेल अवीव शहरात मोठा विध्वंस. निवासी आणि व्यावसायिक मिळून जवळपास 40 इमारतींना हल्ल्याचा फटका. स्फोटाच्या तीव्रतेमुळे अनेक नागरिक जखमी. तेहरानमध्ये सध्या आणीबाणीची स्थिती असून नागरिक दहशतीखाली. अमेरिका आणि इस्रायलची तेहरानवर मोठी लष्करी कारवाई. लष्करी तळांसह सरकारी इमारतींवर हल्ले. तेहरानमध्ये घातपाताचा कट उधळला. दहशतवाद्यांना अटक केल्याची इराणच्या गुप्तहेर मंत्रालयाकडून माहिती. असॉल्ट रायफल्स, परकीय चलन मोठ्या प्रमाणात जप्त. अटकेमुळे परकीय हस्तक्षेपाचे पुरावे समोर आल्याचा इराणचा दावा. राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देणे हा सन्मान. इराणचे लोक आणि त्यांचे नेते मृत्यूला घाबरत नाहीत. इराणमधील धार्मिक वक्ते सय्यद मोमेनी यांच्याकडून जनतेला उभारी देण्याचा प्रयत्न. आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना सुरू. 2-3 दिवसात सर्व नागरिक माघारी येतील. सरकार दुबईत अडकलेल्या लोकांच्या संपर्कात. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. काँग्रेसकडून पवारांच्या नावाला पाठिंबा जाहीर, तर ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. राज्यसभेसाठी भाजपकडून 2 चर्चेतील तर 2 अनोळखी नावांना संधी. विनोद तावडे, रामदास आठवलेंसह रामदास वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची आता शक्यताच नाही. ज्यांच्यासोबत चर्चा केली ते गेले. आता विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. जयंत पाटलांचं मोठं विधान. दावोस दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंचं विमान पाडण्याचा डाव होता का? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ. परवानगी नसताना व्हीएसआर कंपनीने इराणच्या हद्दीत शिंदेंचं विमान नेल्याचा रोहित पवारांचा आरोप. प्रभाग समिती निवडणुकीत मनसेकडून तटस्थ भूमिका मागे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचा मनसेचा निर्णय. जी नॉर्थमध्ये प्रभाग समितीसाठी यशवंत किल्लेदारांचा अर्ज. विधान भवनाच्या लॉबीत 2 आमदारांमध्ये थेट वाद. ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात वाजलं. भास्कर जाधव चांगलेच भडकले. बिहारला भाजपचा मुख्यमंत्री मिळण्याची चिन्ह. नितीश कुमार राज्यसभेवर जाऊन मुलगा निशांत उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता. एनडीएच्या सर्व आमदारांना पाटण्यात तातडीनं हजर होण्याच्या सूचना. स्त्री बीज तस्करी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन. नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर महापालिकेकडून सील. ठाणे पोलिसांकडून डॉक्टर अमोल पाटीललाही अटक. बीडमध्ये कॉपींचा सुळसुळाट. केज शहरातल्या वसंत विद्यालय परीक्षा केंद्रावर पोलिसांसमोरच कॉपी, तर गेवरा इथल्या जाते गावात झेरॉक्स कॉपी पुरवली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपया 92 रुपये 30 पैशांच्या नीचांकी पातळीवर. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम.